आपण बीजगणितमध्ये 10 ते 15 कशा मिळतील याचा विचार करतोय आणि विशेषतः प्रश्न पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये उजळणी करतोय. त्यातील नेहमी येणारं उदाहरण आहे -2, -6, -10 या अंकगणित श्रेणी आहे. सामान्य फरक काढा. काही टर्म आपल्याला माहिती पाहिजेत. एक तर सामान्य फरकला डी म्हणतात हे माहिती पाहिजे. नंतर पहिलं जे टर्म TRM टर्म म्हणजे पहिलं पद म्हणतात. पहिलं पद आहे त्याला T1 म्हणतात. दुसरं पद याला T2 म्हणतायत. या प्रकारे T3 T4 वगैरे होते. आपल्याला आता काढायचे सामान्य फरक. त्यासाठी आपल्याला दिलेल्या श्रेणीतील काय माहिती पाहिजे तर पहिलं पद माहिती पाहिजे. मी इथं लिहितोय पहिलं पद. पहिल्या पदाला T1 म्हणतायत. T1 म्हणजे टर्म 1 पहिलं पद. आता इथं बघा पहिलं पद कोणते -2 आहे. मग त्याला सगळ्यांना माहिती आहे पहिलं पद म्हणजे -2. या उदाहरणामध्ये पहिलं पद -2 आहे. दुसरं काय पाहिजे दुसरं पद तुम्हाला माहिती पाहिजे. मग दुसरं पद त्यातील आपण शोधू कोणतं आहे ते. मी दुसरं पद लिहितोय. दुसरं पद त्याला म्हणतायत T2 म्हणजे दुसरी टर्म म्हणजे T2. आता बघा -2 तर येणारी संख्या -6. काय चुकण्याचा काय संपर्क काही प्रश्न येतच नाही. परफेक्ट झालं तुमचं. आता दुसरं वजा पहिलं करायचं हे एवढंच लक्षात ठेवायचं. तुम्ही जेव्हा सामान्य फरक काढणार सामान्य फरकला डिस्टन्स वगैरे म्हणतात म्हणून डी येतं. याचं सूत्र आहे दुसरं पद वजा पहिलं पद. मी ते लिहितोय दुसरं पद वजा पहिलं पद. दुसऱ्या पदाला आपण शब्द कोणता वापरलाय बघा T2. मी T2 लिहितोय वजा पहिल्या पदाला T1 वापरलाय. T2 वजा T1. आता T2 म्हणजे किती तुम्हाला दिसत आहेत ते आपण लिहितोय खाली. T2 म्हणजे -6. हे वजा सूत्रामधील आहे ते मी लिहितोय वजा. हे लक्षात ठेवायचं वजा. पहिलं पद पहिले पदाला चिन्हासहित आहे ते लिहायचं. आता दोन्ही चिन्ह येत आहेत म्हणून न विसरता कंस घालायचा. बघा हे सूत्राची वजा चिन्ह विद्यार्थी इथंच चुकतात. एकदाच वजा लिहितात हे लक्षात ठेवायचं. हे दोनचं चिन्ह हे सूत्राचं चिन्ह मी आहे तसं लिहितोय -6. आता एक नियम लक्षात ठेवायचा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर अधिक होतं म्हणजे वजा वजा अधिक. त्यामुळे इथं कंस सोडवताना चिन्ह अधिक होतं. वजा वजा अधिक एवढा हा बेरजेचा नियम तेवढा लक्षात ठेवायचा. हे केलं की तुम्हाला 1 मार्क तुमच्या हातात आलाच समजायचा. आता थोडं पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं एकदा वजा एकदा अधिक म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील तेव्हा त्यांची वजाबाकी करायची. परफेक्ट लक्षात ठेवायचं. 2 वेगवेगळे चिन्ह आले की त्यांचे वजाबाकी करायचे. 6 तून 2 वजा केले किती येतात ते बघा आणि सगळ्यांना उत्तर माहित आहे 4 येत आहेत. पण सगळ्यात आपण मोठ्याला मान देतो. ती मोठी संख्या थोडी 6च्या अगोदर आहे वजा चिन्ह म्हणून इथं -4 आणि उत्तर आलं डी बरोबर -4. तुम्हाला विचारलंय सामान्य फरक काढा. एवढं सिंपल सोपं उदाहरण 1 मार्क आपल्याला अजिबात घालवायचं नाही. आपल्या खात्यात तो घ्यायचा आहे. त्यासाठी हे उदाहरण आहे. आपण प्रॅक्टिस करू. पुन्हा एकदा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. 1 मार्क तुम्हाला मिळाला आहे समजा. अंकगणिती श्रेणीसाठी आणखी एक सोपं उदाहरण. त्यासाठी तुम्हाला काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे. जसं पहिलं पद T1 म्हणताय तुम्ही. पहिले दुसरं पद T2 आहे. सामान्य फरक डी तुम्ही लक्षात ठेवलाय. हे सूत्र मात्र पाठ करायचंय. कोणतं सूत्र आहे Tn बरोबर a अधिक n-1 ब्रॅकेट मल्टिप्लाय डी. या सूत्राचा उपयोग करायचा आहे. मग या सूत्रासाठी तुम्हाला काय पाहिजेत ए माहिती पाहिजेत. म्हणजे ए म्हणजेच पहिलं पद. पहिल्या पदाला ए म्हणतात हे तुमच्या डोक्यामध्ये राहिलं पाहिजे. ए म्हणजे पहिलं पद T1. त्यानंतर काय एन म्हणजे किती संख्या आहे म्हणजे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद. इथे एक अंक दिलेला आहे तुम्हाला आठवणीसाठी. 19वे पद असं विचारलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला n बरोबर 19 हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. दुसरं पहिलं पद ए म्हणजे T1 आहे आणि त्यालाच पहिलं पद म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि पहिलं पद
इथं तुम्ही T1 लिहिताय, तर T1 किती आहे? पहिलं पद 7 आहे, म्हणजे इथं तुम्ही T1 म्हणजे 7 तुम्हाला समजलं. तुम्ही उत्तर ह्याचं सूत्र आहे, सूत्रावरून तुम्ही ठरवतायत मला काय या उदाहरणात आहे ते. तर बघा n समजलं, a समजलं, तर d म्हणजे सामान्य फरक. आता हे सामान्य फरक d काढण्यासाठी अगोदर आपण उदाहरण प्रॅक्टिस केलेली आहे. दुसरं पद वजा पहिलं पद. आता आपण d काढतोय, इथं सामान्य फरक d. आता एकदम लिहितोय मी, दुसरं पद वजा पहिलं पद, सूत्र आपण लिहितोय T2 मायनस T1. आता T2 म्हणजे T1 7, T2 किती आहे बघा, दुसरं पद किती आहे, हे तुमचं T2 झालं. T2 आहे 13 वजा T1 पहिलं पद किती आहे 7. मग 13तून 7 गेले किती येतात बघा, D आहे तुमचा सामान्य फरक मिळाला, तो आहे 6. आता या उदाहरणामध्ये तुम्हाला सगळ्या किमती मिळाल्या. T1 काढायचंय, A मिळाला, N मिळाला, D मिळाला. या किमती तुम्ही सूत्रामध्ये भरणार आहात. आपण सूत्रामध्ये या किमती भरू. Tn बरोबर A अधिक कंसात N वजा 1 गुणुले D. Tn आता पद कोणतं आहे, 19 म्हणून 19 लिहिलं मी. दिलेल्या ज्या किमती ते सूत्रामध्ये भरणार आहात. तुम्हाला A म्हणजे पहिलं पद, मग इथं A आहे तिथं मी पहिलं पद लिहितो, किती आहे ते 7 अधिक N म्हणजे 19 वजा 1 गुणुले D तुम्ही आता काढलेलं आहे ते 6 म्हणून मी 6 लिहिले. सोडूया, 7 आहे तसे. याची वजाबाकी तुम्ही करता, कंसातील पद पहिल्यांदा सोडवायचे आहेत. 19 गेला 18, इथं गुणाकार आहे 6 7. 18 गुणिले 6 किती आहेत बघा, 18चा पाढा येत असेल तर, नसेल 6 8 48, 4 6 1 10. बघा 6चा पाढा तर येतो, 6 8 48, 4 राहिले, 6 1 6 आणि 4 10, 108 आले. आणि 108 अधिक 7, 8 7 किती होतात बघा, 115. तुम्हाला T19 आलं 115. या प्रकारे हे 2 मार्काचे उदाहरण येतात. अगोदरच्याच उदाहरणाची प्रॅक्टिस आहे. पहिलं पद माहित असलं पाहिजे, दुसरं पद माहिती असलं पाहिजे, सामान्य फरक माहिती असलं पाहिजे, आणि सूत्र Tn बरोबर A अधिक कंसात N-1 ब्रॅकेट पूर्ण गुणिले D. हे आलं की तुम्हाला 2 मार्क मिळाले. निश्चित तुम्ही हे 2 मार्क मिळवून घ्याल.